नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आज छान गुरुवार आहे सगळ्यांचाच आणि आपण आपला सेशन सुरू करूया. चलो. अं, एक हा सो सगळ्यांचं या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं की काल आपण ऑरा म्हणजे काय तो पाहिला, ऑरा कसा चेक करायचा, स्वतःचा इतरांचा ते पाहिलं. त्याचबरोबर ऑरा स्कॅन कसा करावा जेणेकरून 6 महिन्यांनी होणारा आजार आपल्याला आधीच कळेल आणि त्याबद्दल आपल्याला काहीतरी उपचार ट्रीटमेंट त्याच्यावर करता येतील. सो आज आपण, मी जसं सांगितलं की कोणताही आजार पहिला आपल्या ऑरावर अटॅक करतो, त्यानंतर आपल्या 7 चक्रांमध्ये प्रवेश करतो आणि 7 चक्रांमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्या चक्रांमध्ये तो प्रवेश करतो त्या चक्रासंबंधी आपल्याला एखादा आजार क्रिएट होतो, राईट? सो आता आपण त्या चक्रांबद्दल जाणून घेऊया की हे चक्र म्हणजे काय आहे. ओके. सो त्याआधी एक छोटासा पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तो मी घेते. एकच मिनिट. एकच मिनिट. एकच मिनिट. येस. हा. मेडिटेशन. आय होप तुमच्यापैकी बहुतेक जण मेडिटेशन करत असतील. येस ओर नो? करतात की नाही प्रामाणिकपणे सांगायचे. हा, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा. खूप छान दिसतात सगळे. हा, कोण कोण मेडिटेशन करतं आणि कोण नाही करत. ओके, नाही करत ते पण लिहिलंय त्यांनी. व्हेरी गुड. याला म्हणतात ऑनेस्टी. खूप छान प्रामाणिकपणे त्यांनी डिक्लेअर केलं की आम्हाला नाही जमत. नो प्रॉब्लेम. ओके. बरं, हे 555 वगैरे कोणी लिहिले बरं? तुमचं नाव आहे का 555? चला रिनेम करा, तुमचं नेम तिथे मेन्शन करा. आपल्या आई वडिलांनी एवढं छान नाव दिले आपल्याला आणि हे 555 आयफोन वगैरे असं नाव का ठेवलंय बरं मग? ओके. चलो. मोस्ट ऑफ सगळ्यांनी आपले व्हिडिओ ऑन करा इफ पॉसिबल. सो मेडिटेशन बद्दल मी आता थोडक्यात तुम्हाला सांगते. जी लोक करत नसतील, जी लोक करतायत वेल अँड गुड, आणि जी लोक करत नसतील मेडिटेशन तर त्यांनी येस, रिक्वेस्ट करते सगळ्यांना 10 मिनिटं तरी मेडिटेशन करायला सुरुवात करा. फक्त 10 मिनिटं. आय नो दॅट की सगळ्यांचं लाईफ एवढं बिझी आहे, सगळ्यांचं शेड्यूल एवढं बिझी आहे की मॅडम आम्हाला शक्य होत नाही, आम्हाला पॉसिबल होत नाही, हे वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं. पण आपण, आपल्या एक्सपेक्टेशन काय असतात की मला हे पाहिजे, मला फलाना पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे. एक्सपेक्टेशन एवढे असतात आणि त्याच्यासाठी आपल्याला जी ऍक्शन करावी लागते ती आपली एवढीशीच कुठेतरी असते, बरोबर ना? आणि त्यासाठी जेवढे एक्सपेक्टेशन तेवढी ऍक्शन घ्यावी लागते. मग पहिली ऍक्शन काय घ्यायची तुम्हाला? तर पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना रोज किमान 10 मिनिटं तरी मेडिटेशन करायला बसायचंय. आता प्लीज एक्सक्यूज देऊ नका, मला 10 मिनिटं सुद्धा वेळ नाही आहे. जर एक्सक्यूज दिला तर समजून जायचं तुमचा पेमेंट मे बी 10 लाख मंथली किंवा 10 लाखापेक्षा जास्त असू शकतो आणि त्यामुळे मॅडम मी तुमचा क्लास सुद्धा अटेंड करू शकत नाही असं तुम्ही बोललात तरी मला चालेल, नो प्रॉब्लेम. पण आय होप दॅट 10 lakhs पर प्लस असं कोणाचं पेमेंट किंवा सॅलरी आहे का की मॅडम मला रात्रंदिवस 24 तास काम करावं लागतं, असं आहे का? आय होप कोणाचं असेल पण आय डोंट नो. पण ज्यांचं नसेल तर त्यांना मी एक रिक्वेस्ट करते, बघा पैसा आहे, त्याच्याबरोबर आपलं हेल्थ सुद्धा आहे आणि आपलं रिलेशनशिप सुद्धा आहे. सो या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप 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 मॅटर करतात. असं कोणीच म्हणू शकत नाही की माझ्याकडे हेल्थ आहे, माझ्याकडे रिलेशनशिप आहे, छानपैकी बॉन्डिंग आहे, माझी बायको किंवा माझी फॅमिली माझ्यावर खूप प्रेम करते, माझ्याकडे आज 1 रुपया नाही तरी. खोटं असूच शकत नाही. कारण जगण्यासाठी या 3 गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाच्या आहेत. पहिला पहिलं आपलं रिलेशनशिप, आपलं हेल्थ आणि आपल्याकडे असणारा पैसा. या 3 गोष्टी एकमेकांशी कनेक्टेड आहेत. कारण या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नसतील ना, तर आपलं आयुष्य व्यर्थ आहे. येस, पण याचा अर्थ असा नाही ना, की प्रत्येक वेळेला तुम्ही 100% फक्त पैशासाठीच देताय. सो त्यासाठी आपल्याला डिव्हाईड करावं लागणार आहेत. आपल्याकडे जे काही 24 तास आहेत, तुमच्याकडे पण 24 तास आहेत, माझ्याकडे पण 24 तास आहेत आणि त्याचबरोबर जे अंबानी आहेत किंवा मोठमोठे श्रीमंत लोकं आहेत, त्यांच्याकडे पण सेम वेळ आहे. येस ओर नो? आहे ना? मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय पडतो? त्यांना सुद्धा भले त्यांच्या 7 पिढ्या बसून खाणार आहेत, तरी सुद्धा ती लोकं घरी बसतात का?
नाही. तर ती लोक सुद्धा बाहेर पडतात, त्यांना पोटापाण्यासाठी काहीतरी करावंच लागतं, ऍक्शन घ्यावीच लागते. मग आता आपल्याला ऍक्शन काय घ्यायचे? किमान 10 मिनिटं तरी स्वतःला द्यायची आहेत आणि तिथे एक्सक्यूज द्यायचं नाही की मला वेळ नाही. 6 वाजता उठता तर 5:30ला उठा. 10 वाजता उठता रोज तर 9:30ला उठा. थोडासा उठण्याचा वेळ वाढवा, बाकी काही नाही. ठीक आहे. सो 10 मिनिटं तुम्हाला मेडिटेशन करायचं म्हणजे नक्की काय करायचंय? तर आपल्यासाठीच, आपल्या फायद्यासाठीच आपल्या मनाला स्थिर करायचंय. आता आपल्या मनाला स्थिर करायचंय म्हणजे आपलं मन कुठे फिरायला जातं का? हो येस, आपलं मन फिरायला जातं. आता तुम्ही इथे बसलेला आहात, फिजिकली काही काही लोक बसलेले असतील मे बी, आणि काही लोक मनाने कुठे कुठे गावाला, आईला वगैरे जाऊन भेटली असतील, कुठेतरी देवदर्शनाला गेली असतील, कोणीतरी मानस पूजा करत असेल घरातून. येस ऑर नो? बरोबर ना? म्हणजेच काय, आपलं हे मन भटकतंय. आपल्या मनामध्ये एकाच वेळेला 60,000 ते 70,000 विचार येतात. हे मी नाही, हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. राईट? सो मग आता काय करायचं? याला कुठेतरी बांधून ठेवायचं, याला कुठेतरी कनेक्ट करून ठेवायचं, आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मनावर, आपल्या विचारांवर कंट्रोल करायचंय. सो कंट्रोल करायचं म्हणजे काय करायचंय? तर आपल्याला मेडिटेशन करायला सुरुवात करायचंय, जेणेकरून हे विचार जे भटकतात ना इकडे तिकडे, तर त्यांना सगळ्यांना बांधून ठेवायचे आपल्याला. मग हे बांधून एकाच दिवशी शक्य होईल का? नाही. कारण जेवढं मॅक्झिमम तुम्ही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या गोष्टीला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न कराल, तेवढ्याच डबल फोर्सने ती व्यक्ती किंवा ती वस्तू किंवा ती गोष्ट आपल्यापासून दूर फेकली जाते. मग काय करायचं मॅडम? मग थोडं थोडं करायचं. जसं की मिका उसू यांनी आपल्याला 5 प्रिन्सिपल सांगितले, की रोज आजपासून. तसंच रोज थोडं थोडं प्रयत्न करायचे. 10 मिनिटं. आज मी 10 मिनिटं मेडिटेशन केलं. उद्या माझे 12 मिनिटं झाले, मग 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं मेडिटेशन खूप 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 झालं. ज्यांना खूप वेळ आहे तर त्यांच्यासाठी 20 मिनिटं मेडिटेशन खूप झालं. ज्यांच्यासाठी अजिबात वेळ नाही त्यांच्यासाठी फक्त 10 मिनिटं. सो मला पहिलं सांगा, तुम्ही कमिटेड आहात का करायला? असेल तर एक थंब दाखवायचं. फिजिकली हाताची मुवमेंट, एनर्जी सगळं दाखवायचे बरं. येस, येस, येस. व्हेरी गुड. बघा आता इथे तुमची स्माइल पण आली चेहऱ्यावर, फिजिकल मुवमेंट पण झाली तुमची, बरोबर ना? आणि मनातून एक छान व्हॉइस पण येतोय की येस आय एम रेडी, म्हणजे ऍक्शन पण येते. सगळ्याच गोष्टी एकदम आल्यात. आता आपण बघूया की हे मेडिटेशन कधी करायचं. मी म्हणेन कधीही करा. तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा. मला सकाळपासून अजिबात वेळ नाही मॅडम, खरोखरच माझं शेड्यूल खूप बिझी आहे. तर मी काय करू? तर मी झोपायच्या आधी केलं तर चालेल का? येस, झोपायच्या आधी 5-10 मिनिटं केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके. तुमचं रिझन तुमचं हे मिळालं, तुम्हाला उत्तर मिळालं कधी करायचे. ज्यांना खूप सारा वेळ आहे आणि त्यांना हा वेळ सत्कारणी घालवायचा आहे, तर त्यांनी अर्ली मॉर्निंग सकाळी उठून करायचं आहे. सकाळी मॅडम आम्हाला खूप घरी काम असतं. मी हाऊसवाईफ आहे, सो मला खूप बरंच घरातलं काम असतं. नो प्रॉब्लेम, संध्याकाळी करा. दुपारची वेळ फक्त टाळायची आहे. बाकी सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री झोपायच्या आधी तुम्ही मेडिटेशन करू शकता. सगळ्यात बेस्ट आहे अर्ली मॉर्निंग मेडिटेशन केलेलं छान असतं. ओके. आता आपण बघूया. आता मेडिटेशन केल्यामुळे काय होतं? एकतर आपल्या विचारांवर आपलं कंट्रोल होतं. त्याचबरोबर रोज ध्यानधारणा केली तर आपण आपल्या आयुष्यातले बरेच प्रॉब्लेम्स असतात ना, त्या अडचणींवर, प्रॉब्लेम्सवर आपल्याला सोल्युशन मिळायला सुरुवात होतं. येस, सोल्युशन मिळायला सुरुवात होतं. कारण आपण कुठे कनेक्ट होतो? डायरेक्टली परमेश्वराशी. आणि परमेश्वराशी कनेक्ट झाल्यामुळे आपल्या मनात जे काही चाललेलं आहे, आपलं भांडण रोज कोणाबरोबर होतं? त्याच्याशी, ज्याच्यावर आपला हक्क असतो. मग त्या परमेश्वरावर आपला 100% हक्क आहे आणि म्हणूनच आपण त्याला जाब विचारत असतो, राईट? मग त्याच्याशीच डायरेक्टली कनेक्ट व्हायचं. पण आता काय करायचंय? आपलं विचार चेंज करायचे, की आता मला तुझ्याकडे काही तक्रार नाहीये. सो मी आता हे फलाना काम हातात घेतलेलं आहे आणि ते काम करण्यासाठी मला तुझे ब्लेसिंग्स हवेत, आणि हे माझं काम अगदी व्यवस्थित, निर्विघ्नपणे, सहजपणे आणि आनंदाने पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे, आणि त्यासाठी मला तुझे ब्लेसिंग्स फार महत्वाचे आहेत. दॅट्स इट. म्हणजे आपल्या तक्रारीची जागा कोणी घेतली आता? ग्रॅटिट्यूडनी. ओके. सो आता पुढे बघूया. आपल्या मनातला विचार गोंधळ कमी होतोच, पण आपले विचार सुद्धा सकारात्मक होतात, पॉझिटिव्ह होतात, आणि हळूहळू आपल्याला जे हवंय ते मिळायला लागतं मेडिटेशन करण्यामुळे. बरं, आता मेडिटेशन कुठे करायचं मॅडम? कुठे म्हणजे आपल्या घरीच करायचंय. पण आपल्या घरी सुद्धा एखादा कोपरा असा असतो की तो आपल्याला फार आवडतो किंवा तो अगदी शांत असतो. मग तुमच्याच घराचा एखादा कोपरा बघा,
जिथे तुम्हाला रिलॅक्स वाटतं, जिथे तुम्हाला शांतता वाटते, जिथे तुम्हाला असं वाटतं की इथे या जागेवरचे व्हायब्रेशन खूप छान आहेत, पॉझिटिव्ह आहेत, जे मला रिलेट करतात कुठेतरी. ठीक आहे. सो तसं तुम्ही चेक करायचे. मग त्या एकाच जागेवर मेडिटेशन करायचं का रोज? येस. एकाच जागेवर रोज मेडिटेशन करायचं. आज हॉलमध्ये, उद्या बेडरूममध्ये, परवा किचनमध्ये, तर असं करायचं नाहीये. एकाच जागेवरती रोज मेडिटेशन करायचं. कारण एकाच जागेवर मेडिटेशन केल्यामुळे त्या जागेची एनर्जी आपल्याला मिळते. पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक ऊर्जा तुम्हाला सतत मिळत असते. ओके? आता पुढे. किती वेळ करायचं तुम्हाला सांगितलं. ज्यांना वेळ नाही त्यांनी 10 मिनिटं, ज्यांना भरपूर वेळ आहे त्यांनी 20 ते 25 मिनिटं मेडिटेशन केला तरी खूप आहे. बरं, मेडिटेशन करताना मॅडम ना, मी सुरुवात केली होती, पण मला काही जमत नाही हो. खूप त्रास होतो. जांभया येतात, झोप येते. कधी-कधी असं होतं की मला आळस पण येतो आणि कधी-कधी असं होतं की इच्छाच होत नाही ते करण्याची. येस, डेफिनेटली. कारण आपल्याला जी गोष्ट जमत नाही किंवा आपल्याला जी गोष्ट करता येत नाही किंवा चांगल्या गोष्टी, पवित्र गोष्टी आपल्याला करता येत नाही, आपल्या हातून होत नाही, याचा अर्थ काय? तर ही निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती तुमच्यावर हावी झालेली आहे आणि निगेटिव्ह एनर्जी हावी झाल्यामुळे ती कुठलंच चांगलं काम, कार्य तुमच्याकडून करून घेत नाही. ओके? आणि त्यासाठी आपल्याला पॉझिटिव्हिटी वाढवावी लागणार आहे. मग पॉझिटिव्हिटी वाढवावी म्हणजे काय करायचंय? तर तुमचं कनेक्शन या परमेश्वराबरोबर तुम्हाला वाढवावं लागणार आहे. कारण एक निगेटिव्ह एनर्जी जास्त फोर्स करत असते तुम्हाला ते काम न करण्यासाठी, अडवण्यासाठी, आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला फोर्स करत नाही, पण तुमच्या मनाला वारंवार आपल्याला सहज असं वाटतं ना कधीतरी आज हे काम करावं, करावं. म्हणजे आपल्या मनातून एक आवाज येत असतो, पण आपण काय करतो? त्या आवाजाचं न ऐकता आपण आपल्या नकारात्मक ऊर्जेचं जास्त ऐकतो आणि ती गोष्ट करायची टाळतो. सो आजपासून आपल्या मनातला जो आवाज येतो ना, त्याच्यावर काम करायचंय. आपल्या आतून जे इंट्युशन्स येतात ना, त्याच्यावर काम करायचंय. आणि तो आवाज काय आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करायचा, की येस, आजपासून मला परमेश्वराशी कनेक्टेड व्हायचंय, मला त्याच्या जवळ जायचंय, ती पॉझिटिव्ह एनर्जी मला ग्रहण करायची आहे आणि म्हणूनच मी आजपासून 10 मिनिटं तरी काहीही झालं, तरी मी मेडिटेशन करणार किंवा ध्यानधारणा करणार. क्लिअर? सो आता हे तुमच्यावर आहे. तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे की नाही व्हायचंय? कारण मी रिझन सांगितलंय. रिझन सांगितल्यानंतर सुद्धा जर तुम्ही ऐकत नसाल, तर गॉड नोज दॅट. आय डोंट नो. मी पण काही करू शकत नाही. ओके? आता पुढे बघूया. पुढे बघूया. सो येस, ब्लॉकेजेस निघतात, जेव्हा निघून जातात आपल्या शरीरातून, आपल्या मनातून, तेव्हा काहींना रडायला येतं, काहींना जांभया येतात. बघा, दिवाळीच्या वेळेला आपण आपलं घर साफसफाई करायला घेतो. तर साफसफाई करताना काही चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टी पण येतात बाहेर की नाही येत? कपाटातून तुमचं वॉर्डरोब साफ करायला घेता. नवीन ड्रेस काढता, नवीन ड्रेस बरोबर जुने ड्रेस पण काढले जातात ना बाहेर. मग काय करता? ते 4-5, 5-6 वर्षांपूर्वीचे ड्रेस आहेत ते जपून ठेवता की ते कोणाला तरी देऊन टाकता? काय करता? येस, कोणी सांगेल? हां, बोला. ओके, चॅट बॉक्समध्ये मेसेज बघते. काय करता सांगा मला? जे जुने ड्रेस आहेत, ओल्ड साड्या, ड्रेस आहेत ते काय करतो? येस, देऊन टाकता. भांडीवाल्याला किंवा कोणाला तरी ज्यांना गरज गरज आहे त्यांना देऊन टाकतो. ओके, डोनेट करतो. येस, राइट. मग त्या गोष्टी बरोबर बाहेर पडतात आपल्याकडून. मग ह्या गोष्टी नको का बाहेर पडायला? जसं की आपली निगेटिव्ह एनर्जी. मग जेव्हा तुम्ही एखादं चांगलं काम करायला बसता, म्हणजे मेडिटेशन करायला बसता, तेव्हा जांभया येणं, रडायला येणं, ह्या काय आहेत? ब्लॉकेजेस आहेत, निगेटिव्हिटी आहे. मग ते बाहेर पडणारच. काहींना त्रास होतो, काहींना अंग दुखायला लागतं, अंगातून मुंग्या यायला लागतात, बसायला होत नाही, कंबर खडते. येस. मग एकदा अखडेल, दुसऱ्यांदा प्रॉब्लेम होईल, तिसऱ्यांदा त्रास होईल, पण चौथ्यांदा मात्र ती पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जीपेक्षा स्ट्राँग व्हायला सुरुवात होते. केव्हा? जेव्हा तुम्ही मनाने ॲक्शन घेता तेव्हा. क्लिअर? आणि म्हणूनच रोज तुम्हाला थोडं-थोडं का होईना, पण येस, डेफिनेटली मेडिटेशन करायचं आहे. आणि एकतर मेडिटेशन केल्यामुळे आपण छान दिसतो. बघा, पूर्वीचे साधू संत लोक किती त्यांच्या चेहऱ्यावरती तेज असायचं. ऑब्व्हियसली आपल्याला मेकअप करण्याची गरजच पडत नाही. आपल्या चेहऱ्यावर तेवढं सुंदर तेज दिसायला लागतं. आपली शरीरयष्टी सुधारायला लागते. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण मनातून पॉझिटिव्ह व्हायला लागतो. ओके. चलो, आता आपण पुढे बघूया. आता आपण 7 चक्रांबद्दल बघूया.
मेडिटेशन आय थिंक क्लिअर झालेला आहे आपला टॉपिक. 7 चक्र. सो आपल्या सगळ्यांच्या शरीरात हे 7 चक्र आहेत ऊर्जेच्या स्वरूपामध्ये. हे अनेक चक्र ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्य करीत असतात. अनेक 114 किंवा त्यापेक्षाही जास्त. पण त्यातील मेजर चक्र किती आहेत, महत्वाचे चक्र किती आहेत, 7. आता हे 7 चक्र रंगांच्या सहाय्याने आपल्या शरीरात कार्य करतात आणि हे चक्र आपल्या शरीरात फिरत असतात, पण आपण त्यांना डोळ्यांनी नाही पाहू शकत. ओके. सो आता आपण बघूया, डोळ्यांनी नाही पाहू शकत पण कार्य करतात असं कसं मॅडम, आम्ही कसं विश्वास ठेवायचा? सो येस, त्याचं सुद्धा आपण मी प्रॅक्टिकली तुमच्याकडून उदाहरण घेणार आहे. रात्री झोपताना कोणाकोणाला पायाला गोळे येतात किंवा हाताला मुंग्या येतात, याचाच अर्थ की हे चक्र आपल्या शरीरामध्ये फिरत असतात, रोटेट होत असतात. ओके. आणि त्यासाठी आता आपल्या या चक्रांना बॅलन्स करणं गरजेचं आहे. का बरं? कारण आपलं आताच वर्तमान काळातलं जे काही आयुष्य आहे या चक्रांवर अवलंबून असतं. आपण जन्माला आल्यानंतर आपले हे चक्र कळीच्या स्वरूपात असतात, पण जसजसे आपण लहानाचे मोठे होतो तसतसे हे चक्र उमलत जातात, फुलत जातात एखाद्या फुलाप्रमाणे. पण काहींचे हे चक्र ब्लॉकेजेस होतात, फुलत नाहीत आणि त्यामुळे हे लोकं काही स्पेशल चाइल्ड किंवा आपण त्यांना काय म्हणतात बरं त्यांना, स्पेशल चाइल्ड असं म्हणू शकतो त्यांना, की त्यांचे हे चक्र उमलत नाही. ओके. जसं मी सांगितलं, की कुठलाही आजार पहिल्यांदा आपल्या ऑरामध्ये प्रवेश करतो. ऑरामध्ये प्रवेश केल्यानंतर चक्रामध्ये प्रवेश करतो आणि ज्या चक्रामध्ये प्रवेश करतो त्या चक्रासंबंधी आपल्याला एखादा आजार क्रिएट होतो. ओके. सो आता आपण बघूया या चक्रांबद्दल थोडक्यात माहिती. पहिलं आपल्या शरीराचं चक्र आहे सहस्त्रार चक्र. हे आहे सहस्त्रार चक्र, क्राउन चक्र म्हणतात त्याला. ओके. आता याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. हे चक्र आपल्या डोक्याच्या वर असते, जिथे ब्राह्मण लोक शेंडी बांधतात. अरे बापरे, एकच मिनिट. एकच मिनिट थोडं. हा, माझी स्क्रीन हे झाली. एकच मिनिट. सो सॉरी. येस. हा. सो ब्राह्मण लोक जिथे शेंडी बांधतात तिकडे हे चक्र असतं, त्याला म्हणतात सहस्त्रार चक्र. आता याचं काम काय आहे? आता तुम्ही तुमचे चक्र अनालाइज करायचे की माझं चक्र कुठलं ब्लॉक आहे किंवा कुठलं ऍक्टिव्ह आहे. कारण जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, आपले हे 7ही चक्र ऍक्टिव्हेट असणं गरजेचं आहे, बॅलन्स असणं गरजेचं आहे. जर हे चक्र बॅलन्स नसेल तर आपल्या आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम येतो किंवा आपल्याला हेल्थ इश्यूज येतो किंवा आपलं आताचं जे आयुष्य आहे ते चक्रावर अवलंबून आहे. सो आता तुम्ही जज करा की तुमचं कुठलं चक्र बॅलन्स आहे की ब्लॉक आहे. ठीक आहे. सो या चक्राचं काम काय आहे? क्लिअरिटी. ज्यांचं हे चक्र ओपन आहे किंवा बॅलन्स आहे, तो त्या लोकांना क्लिअरिटी येते की मला आयुष्यामध्ये काय करायचंय, एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्ट टू डू. अदरवाईज कितीतरी अशी लोक आहेत की वयाची 60 ओलांडली तरी कळत नाही की मला काय करायचं आहे. बरोबर ना? सो क्लिअरिटी येण्यासाठी हे चक्र फार महत्वाचं आहे. हे चक्र जर तुमचं ऍक्टिव्हेट असेल तर अशा लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो, कॉन्फिडन्स लेवल यांची स्ट्रॉंग असते. या चक्राचा रंग आहे बघा, क्राउन चक्र, रंग जांभळा. ओके. जर तुमचे हेअरफॉल जास्त होत असतील, मॅक्झिमम प्रमाणात हेअरफॉल होत असतील, तर समजायचं हे चक्र कुठेतरी आपलं बिघडलेलं आहे. हे चक्र जर ब्लॉक झालं तर माणूस डिप्रेशन मध्ये जातो, झोप लागत नाही, निगेटिव्हिटी येते, म्हणजे निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये येतात भयंकर मोठ्या प्रमाणात. व्यक्तीच्या मनात काही विचार येऊ लागतात, सैरभैर मनस्थिती म्हणतात ना, असा प्रकार होतो. आणि ज्या लोकांचे हे चक्र ऍक्टिव्हेट असतात, बॅलन्स असतात, सो या लोकांचं कसं असतं, आत्मविश्वास खूप असतो यांच्यामध्ये, स्ट्रॉंग, अगदी खूप कॉन्फिडन्स लेवल स्ट्रॉंग असते. ओके. जे काही डिसिजन घेतात ते राईट असतात, म्हणजेच यांना स्वतः घेतलेल्या डिसिजनवर एकतर विश्वास असतो. तो त्यांनी घेतलेला निर्णय जरी रॉंग असला तरी त्याला करेक्ट करण्याची कुवत, कॅपॅसिटी या लोकांमध्ये असते. ठीक आहे. अडचणींना सामोरं जाण्याची ताकद यांच्यामध्ये असते.
बरं, हे तुम्ही आता जज करा, मी याच्यामध्ये काय आहे, माझं ब्लॉक आहे की अनब्लॉक आहे, आणि याच्यावर उपाय पण मी सांगते. जर ब्लॉक असेल तर काय करायचंय? येस, ऑब्व्हियसली तुम्हाला सगळ्यात सोपा उपाय ध्यान धारणा करायची आहे रोज. ओके. त्याचबरोबर जर ब्लॉक असेल तर याचा रंग कोणता आहे? जांभळा. मग जांभळ्या रंगाचे मॅक्झिमम कपडे, हँकरचीफ तुम्ही यूज करायला सुरुवात करायची. आता जांभळ्या कलरच्या त्या फळभाज्या असतील त्या पण तुम्ही खाऊ शकता. जसं की हे आहे आपलं जांभळ्या कलरच्या काय आहेत बरं फळभाज्या? वांग जांभळ्या कलरचं आहे, ब्रिंजल ते तुम्ही खाऊ शकता. आणखी व्हॉटेव्हर जेवढ्या भाज्या आहेत जांभळ्या कलरच्या त्या तुम्ही हे करू शकता. ठीक आहे. सो आता नेक्स्ट बघूया आपण. दुसरं आहे आपलं आज्ञाचक्र. ओके. दुसरं आहे आपलं आज्ञाचक्र. हे आहे थर्ड आय, याला म्हणतात आज्ञाचक्र. त्याचा रंग आहे ब्लू. ते कुठे असतं? तर आपल्या या दोन आयब्रोनच्या मध्ये. ओके. आता आज्ञाचक्राचं काम काय आहे आणि तुमचं कोणतं ब्लॉक आहे किंवा बॅलन्स आहे ते तुम्ही चेक करा. मला घड्याळ बघू देत जरा. एकच मिनिटं. सेशनचं लक्षात राहत नाही त्यामुळे खूप वेळ जातो. ओके. दोन आयब्रोनच्या वर असतं. आता हे आहे आपल्या याला थर्ड आय सुद्धा म्हणतात बरं. ज्यांचं हे चक्र बॅलन्स असतं हे लोक खूप छान आकर्षक पर्सनॅलिटीचे असतात. त्यांची पर्सनॅलिटी खूप छान असते. आता पर्सनॅलिटी छान असते म्हणजे दिसायला खूप सुंदर असतात का, असं आहे का? तर नाही. पर्सनॅलिटी छान असते म्हणजेच काय, तर यांचं इम्प्रेशन लोकांवर खूप जास्त प्रमाणात पडतं त्यांच्या बोलण्यामुळे. त्यांचं कॉन्फिडन्स लेवल छान असते, स्वभाव छान असतो, प्रसन्न, हसरा स्वभाव, स्पष्ट बोलणारे, पूर्वग्रह न बाळगता. बघा काही काही लोक काय असतात, इतरांबद्दल काहीतरी पूर्वग्रह बाळगतात आणि त्यानंतर त्याच प्रकारचे थॉट्स निर्माण करून घेतात. ही प्रवृत्ती सगळ्यात बेकार, वाईट. जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला स्वतः जज करत नाही तोपर्यंत तिसऱ्या व्यक्तीच्या तोंडून ऐकून त्या व्यक्तीबद्दल तसं मत बनवून घेणं हे सगळ्यात वाईट. आणि म्हणूनच ही लोक फार छान असतात, कारण ही लोक कुठल्याही व्यक्तीबद्दल कुठलाही पूर्वग्रह न बाळगता त्या व्यक्तीचा तसा विचार करतात. ओके. आहे तसाच तिचा स्वीकार करतात. स्वतः जज करतात ही व्यक्ती राईट आहे की रॉंग आहे. ना की माझ्या मैत्रिणीने असं सांगितलंय, माझ्या फलानाने सांगितलं ही व्यक्ती या व्यक्तीबरोबर जाऊ नको, ही व्यक्ती अशी अशी आहे. नाही, मी तुझं ऐकणार नाही. पण येस, मी त्या गोष्टी लक्षात ठेवेन. योग्य वेळ आली की मी ऑब्झर्व्ह करेन आणि त्यानंतर मी रिॲक्ट करेन. ओके. सो अशा प्रवृत्तीच्या असतात या व्यक्ती ज्यांचा स्वभाव ज्यांचा हे चक्र बॅलन्स आहे. आता इम्बॅलन्स असेल तर काय? मायग्रेन सारखा त्रास होणार तुम्हाला, सायनस, इन्सोमेनिया, झोप येत नाही. अंथरुणावर जायचं पण लोळत राहायचं. 2 वाजले 3 वाजले तरी झोप लागत नाही. हे लोक काल्पनिक जगात खूप रमतात. म्हणजे म्हणजे आपण यांना म्हणू शकतो की मुंगेरी लाल की हसीन सपने. फक्त स्वप्न बघतात. ओके. या लोकांमध्ये इंट्युशन पॉवर येत नाही. पण ज्यांचं चक्र बॅलन्स असतं त्यांना इंट्युशन पॉवर त्यांच्यामध्ये खूप छान असते. म्हणजेच काय, तर भविष्यात घडणाऱ्या घटना यांना हळूहळू कळायला लागतात. तो सेन्स त्यांना यायला लागतो. ओके. आता आपण तिसऱ्या चक्रावर जाऊया. आपलं सिलेबस वास्ट असल्यामुळे आपण थोडंसं फास्ट करूया. तिसरं चक्र आहे आपलं विशुद्ध चक्र त्याला म्हणतात. हे बघा, हे विशुद्ध चक्र त्याला म्हणतात थ्रोट चक्र. एकच मिनिट. हे आपल्या थ्रोट जवळ असतं ना, म्हणून त्याला म्हणतात थ्रोट चक्र. ओके. हे दिसते तुम्हाला थ्रोट चक्र. याचा रंग असतो स्काय, आकाशी कलर. आपल्या घशाजवळ असते. आता हे चक्र काय दाखवतं, तर हे चक्र भावना व्यक्त करण्याचं केंद्र आहे. बघा तुमच्यापैकीच कितीतरी लोक असतील. काही लोक खूप जास्त बडबड करणारी असतात, काही लोक फार कमी बोलणारे असतात, तर काही लोक अबोल असतात, बोलतच नाही. त्यांना दुःख झालेलं पण कळत नाही, त्यांना आनंद झालेला पण कळत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एकच क्वेश्चन मार्क असतो. आपण तर आपल्या भावना व्यक्त करू शकतो ना, त्यामुळे स्माइल ऑन युअर फेस प्लीज.
मी काही सिरियस टॉपिक नाही बोलत आहे, सो स्माइल ऑन युअर फेस. सो अशा प्रकारची ही लोक असतात ज्यांचं विशुद्ध चक्र ब्लॉक असतं. तर ती लोक कमी बोलणारी असतात, त्यांच्या चेहऱ्यावर काही भावभावना तुम्हाला दिसत नाही. म्हणजे म्हणतात ना, सोयरं सुतक काहीच दुःख नाही त्यांना, दुःख पण नाही सुख पण नाही, असं अशा प्रकारची त्या व्यक्ती असतात. आणि ज्या लोकांचं हे चक्र बॅलन्स असतं त्यांचं बोलणं फार छान असतं, प्रभावी असतं. म्हणजेच काही नेते मंडळी आहेत, त्या लोकांचं स्पीच लोकांना एवढं आकर्षित करतं की अक्षरशः त्या नेत्याच्या प्रेमात पडतात ही लोक. एवढं त्यांचं स्पीच सॉलिड असतं, असं बोलू शकतो आपण, सॉलिड. एवढं सुंदर बोलतात ती लोक. आता अति बोलणं, बडबड बडबड सतत करणं ते पण वाईट, म्हणजे हे चक्र ब्लॉक आहे. आणि कमी बोलणं किंवा अबोल असणं हे पण वाईट, म्हणजे चक्र ब्लॉक आहे. मग कसं म्हणायला पाहिजे बरं? सो येस, आपल्या भावभावना योग्य वेळी योग्य माणसांशी व्यक्त करणं फार गरजेचं आहे. आपण मोस्ट ऑफ लेडीज काय करतो, बऱ्याच गोष्टी आपल्याला आपलं कोणी ओपन केलं ना बुक, तर कळेल समोरच्याला, अरे बापरे! एकाच घरामध्ये राहून या व्यक्तीने माझ्यापासून एवढ्या-एवढ्या गोष्टी लपवून ठेवल्यात. म्हणजेच लेडीजमध्ये सिक्रेट लपवून ठेवण्याचं एक पॉवर आहे आणि हे पॉवर सुद्धा परमेश्वरानेच तिला दिलेलं आहे. पण काय होतं, जेव्हा आपण आपल्या भावभावना किंवा एखादं मनातलं गुपित कोणाशी शेअर करत नाही ना, तोपर्यंत आपलं मन साफ होत नाही. म्हणजेच काय होतं, तर आपल्या मनामध्ये ते ब्लॉकेजेस क्रिएट होतात आणि म्हणूनच कोणाशी ना कोणाशी तरी आपलं मन बोलून व्यक्त करणं गरजेचं आहे. येस, शेअरिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. ओके. सो ज्यांचं हे थर्ड आय चक्र किंवा विशुद्ध चक्र बॅलन्स असतं, तर त्यांचं वक्तृत्व खूप छान असतं, संभाषण कौशल्य त्यांचं खूप छान असतं. या लोकांच्या बोलण्यामध्ये एक छान आत्मविश्वास असतो आणि म्हणूनच काही राजकीय नेत्यांचं वक्तृत्व आपल्याला फार आवडतं. त्यांच्या संभाषण कौशल्याने, त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या स्पीचने ते अनेकांचं लक्ष वेधून घेतात. पण आता हे बॅलन्स नसेल, तर काय होतं? मॅडम, मला चार चौघात बोलायची भीती वाटते. मला असं नॉलेज खूप आहे हो, 100% आहे. पण मला चार चौघात बोलता येत नाही. कॉन्फिडन्स लेव्हल कमी आहे. जर एखादा कार्यक्रम असेल, तर मला नॉलेज खूप आहे. पण मला पुढच्या चेअरवर बसायला भीती वाटते. मी मागच्या चेअरवर जाऊन बसते. ठीक आहे? संभाषण करताना म्हणजे कम्युनिकेशन करताना प्रॉब्लेम होतात. शब्दांची योग्य जुळवाजुळव करता येत नाही. इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा अशी लोकं खूप घाबरतात. भले प्रिपरेशन 100% असतं, पण तरी सुद्धा तिकडे गेल्यानंतर तत-फफ होतं आणि घाबरतात. आणि घाबरल्यामुळे किंवा बरंच नॉलेज असलं, पण घाबरल्यामुळे काय होतं, तर इंटरव्ह्यू तिथे व्यवस्थित क्रॉस केला जात नाही. प्रॉब्लेम क्रिएट होतो. ठीक आहे? ओके. सो आता तुम्ही जज करा. तुमचं कुठलं चक्र बॅलन्स आहे की नाही आहे? आता हे चक्र जर तुमचं ब्लॉक असेल, तर काय प्रॉब्लेम होतो? घशासंबंधी आजार, घशाचा कॅन्सर पण होऊ शकतो. थायरॉइड, घशासंबंधी कुठलाही आजार होऊ शकतो आणि म्हणूनच हे चक्र आपल्याला बॅलन्स करणं फार, फार गरजेचं आहे. ओके? येस. हां, तर मी उपाय म्हणजे काय तेच सांगितलेले आहे. एकतर हे कपडे आणि त्याचबरोबर जर बोलत नसाल तुम्ही, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, होता आलं पाहिजे. ठीक आहे? आणि उपाय काय आहे? याचा कलर कोणता आहे? विशुद्ध चक्राचा स्काय कलर. स्काय कलरचे कपडे घाला. मेडिटेशन करा आणि त्याचबरोबर रेकीद्वारे आपण या चक्रांना चार्ज करू शकतो. ते मी तुम्हाला पुढे सांगेन. ठीक आहे? चलो. नेक्स्ट आहे आपलं अनाहत चक्र, हार्ट चक्र म्हणतात त्याला. हे आहे हार्ट चक्र. आपल्या हृदयाजवळ असतं आणि त्याचा रंग आहे सॉरी, रंग आहे ग्रीन. आपल्या हार्ट जवळ असतं म्हणून त्याला हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र, मराठीमध्ये अनाहत चक्र म्हणतात. आता हे चक्र आपल्या रिलेशनशिपला दाखवतं. तुमचं रिलेशनशिप, तुमचं नातं इतर व्यक्तींशी कसं आहे? कसं बोलता तुम्ही तुमच्या घरामध्ये? कशा वागता, बोलता? यावर हे चक्र अवलंबून असतं. ठीक आहे? सो हे चक्र आपल्या नातेसंबंधांना दर्शवतं. आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले आहे, की काय सांगितलेलं आहे, की माणुसकी जपा, नातेसंबंध जपा.
आपल्या जीवाभावाची जी माणसं असतात त्याला जपायला सांगितलेलं आहे. कारण का? आपल्याकडे बराच पैसा आहे, पण योग्य वेळ आली, एखादा एखादा व्यक्ती आजारी पडला, खूप त्याच्यावर वाईट वेळ आली, तर मला सांगा, तिथे पैशाआधी काय गरजेचं असतं? नातं. आणि म्हणूनच नातं जोडलं, की बरोबर तिथे पैशाचं काम ती माणसं करतात. म्हणूनच नातं जोडणं, माणसं जोडणं फार गरजेचं आहे. सो निस्वार्थीपणे स्वतःवर प्रेम करायला शिका. हे एक चक्र सांगतं आपल्याला. आता हे चक्र जर ब्लॉक असेल, तर अशी अशी लोकं खूप खडूस असतात. पैसा खूप आहे, पण तरी सुद्धा कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही. शेजारची, पाजारची किंवा तुमचे रिलेटिव्हज म्हणतात, "काय करायचंय त्यांच्याकडचे पैसा आम्हाला? पैसा आहे, पण त्या माणसाला धड बोलता येत नाही, माणुसकी नाही त्यांच्यामध्ये. आम्हाला नको बाबा, आम्हाला त्यांच्याशी कुठले संबंध ठेवायचे नाहीयेत." म्हणजेच काय, आता इथे पैसा महत्वाचा आहे की नातं? सो ते तुम्ही बघायचंय. तुमच्यामध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे. सो अशा व्यक्तींच्या मनात इतरांबद्दल नेहमी राग, द्वेष निर्माण होतो. जर त्यांचं इम्बॅलन्स असेल तर. नातेसंबंधांमध्ये कटुता निर्माण होते. कोणतेही नातेसंबंध. ना ऑफिसमध्ये धड कोणाशी चांगलं वागत, ना घरी कोणाशी धड चांगलं वागत. सगळीकडे रूढ स्वभाव. हा माणूसच वेगळा बाबा. इकडे ह्याचं कोणाशीच पटत नाही. अशा प्रकारचं. त्याचबरोबर ही लोकं स्वतःला जे काही अपयश आलेलं आहे ना, त्याचं दोष नेहमी दुसऱ्यांनाच देतात, की तुझ्यामुळे झालं, तुझ्यामुळे झालं. म्हणजे स्वतःची चुकी स्वतः एक्सेप्ट करत नाही. कोणातरी दुसऱ्या व्यक्तीवर खापर फोडून मोकळे होतात. आता हे हार्ट चक्र जर ब्लॉक असेल, तर हार्ट संबंधी एक-एक आजार होतो आपल्याला. हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो किंवा हार्ट संबंधी कुठलाही प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणूनच आपले हे अनाथ चक्र काय म्हणतंय, कोणाचा अपमान करू नका. नेहमी इतरांशी चांगलं बोलण्याचा, वागण्याचा प्रयत्न करा. ओके, आता पुढचं चक्र बघूया आपण. नंबर 5 आपलं मणिपूर चक्र. पुढे दाखवते तुम्हाला. हे आहे मणिपूर चक्र. हे आहे येलो कलर, ज्याचा रंग आहे येलो. याला सोलर प्लेक्सेस चक्र म्हणतात इंग्लिशमध्ये. हे चक्र कुठे असतं? तर नाभीच्या 4 बोटं खाली. सॉरी, नाभीच्या 4 बोटं वर मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र आहे. नाभीच्या 4 बोटं वर. हे चक्र संपूर्ण इच्छाशक्तीला दाखवतं. संपूर्ण शक्तीला केंद्रित करतं. म्हणजेच काय? ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये स्टेबिलिटी हवी आहे, स्थिरता हवी आहे. ही स्थिरता तुमचं रिलेशनशिप, तुमचा पैसा, ओके. याच्यासाठी हवी हवी असेल तर तुम्हाला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. स्वतःसाठी आणि दुसऱ्यांबद्दल नेहमी मनामध्ये रिस्पेक्ट ठेवायचा आहे. जर तुम्हाला नेम, फेम हवं असेल आयुष्यामध्ये, तर हे चक्र बॅलन्स करणं फार महत्वाचं आहे. अशा व्यक्ती आता ज्यांचं बॅलन्स आहे, अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास असतो. नेहमी चेहऱ्यावर एक स्माईल असते. कॉन्फिडन्स लेव्हल खूप जास्त असते. दुसऱ्यांचा रिस्पेक्ट करतात. लीडरशिप क्वालिटी यांच्यामध्ये खूप छान असते. यांना काही काम द्या, यांच्या हातात सोपवा, की हे स्वतः छान उत्तम प्रकारे त्या करू शकतात. पण यांच्यामध्ये कोणी इंटरफिअर केलेलं यांना आवडत नाही. एकदा का ते काम तुम्ही यांना सोपवलात, की तुम्ही ढवळाढवळ करायचं नाही. सो यांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी खूप छान उत्तम असते. आता अपोझिट जर हे चक्र बॅलन्स नसेल, ब्लॉक असेल, ऑब्व्हियसली तुम्हाला तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल नसणार. नेहमी तुम्ही तुमची जीवनाबद्दल प्रती, आयुष्याप्रती किंवा नातेसंबंधाप्रती काहीतरी तक्रारच असणार. जीवनामध्ये स्टेबिलिटी नसणार. वर्ष 50 झालं, तरी सुद्धा आमचे 1000 बिझनेस चाललेले आहेत. पण त्यातला एकही बिझनेस अजून प्रॉपर चालत नाही. असा प्रकार. सो हे चक्र जर ब्लॉक झालं, तर आपल्याला डायबिटीज, जॉन्डिस, पोटाचे काही आजार असे असे आपल्याला काही आजार होऊ शकतात. आता पुढे बघूया स्वादिष्टान चक्र.
सगळ्यात महत्वाचं चक्र, लक्ष द्या या चक्राकडे आता. स्वादिष्टान चक्र आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली, आणि याचा रंग आहे ऑरेंज. स्वादिष्टान चक्र रंग आहे ऑरेंज. हा, याला सॅक्रल चक्र सुद्धा म्हणतात. हे चक्र का बरं महत्वाचं आहे? हे चक्र का महत्वाचं आहे? आज या परमेश्वराने, या युनिव्हर्सने कित्येक स्त्रियांकडून मातृत्वाची देणगी हिरावून घेतलेली आहे. मातृत्व ही स्त्रीला असणारी एक सुंदर अशी दैवी शक्ती, देवी देणगी आहे. पण काही कारणामुळे काही स्त्रियांकडून ही शक्ती, ही देणगी हिरावून घेतलेली आहे. सो ज्या स्त्रियांना संतती प्राप्तीमध्ये काही अडथळे निर्माण होत असतील, किंवा बाळ होत नसेल, तर समजून जायचं की हे चक्र कुठेतरी तुमचं ब्लॉक झालेलं आहे. ओके. आता ब्लॉक झालेलं असेल तर काय प्रॉब्लेम होतात? हे भावनिक दृष्ट्या ह्या व्यक्ती असतात ना, त्या अस्थिर असतात. इमोशनल लेव्हलवर खूप इम्बॅलन्स असतात. ओके. नेहमी कामाची टाळाटाळ करतात. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, अशा प्रकारे. आणि या लोकांच्या शरीरामध्ये, मनामध्ये प्रचंड आळस भरलेला असतो. कुठलंही काम सांगितलं की नको, आज नको, उद्या बघूया, उद्या नको, परवा बघूया, आळस. मोस्ट ऑफ लेडीजला गर्भाशयाचे प्रॉब्लेम होतात. मासिक पाळी येण्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि डिले होतात. कुठेतरी येत नाही, किंवा उशिरा येते, किंवा बंदच होऊन जाते. पोटाचे आजार, युरिनल संबंधी आजार, अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. आणि हे चक्र जर बॅलन्स असेल तर येस, ही व्यक्ती खूप छान म्हणजेच आई होऊ शकते. त्याचबरोबर या व्यक्तीमध्ये सगळे गुण, म्हणजे क्रिएटिव्हिटी, ह्या व्यक्तीला क्रिएटिव्हिटीची आवड असणार. म्युझिक पण आवडतं मला, डान्स पण करायला आवडतं मला, गाणं पण गायला आवडतं, असं पण असणार. म्हणजेच काय, थोडक्यात तर क्रिएटिव्हिटी असणार यांच्यामध्ये. ओके. आणि आता सगळ्यात महत्वाचं चक्र बघूया आपण, सगळ्यात शेवटचं, मूलाधार चक्र. सगळ्यात शेवटचं मूलाधार चक्र हे आहे रेड कलरचं. रूट चक्र म्हणतात त्याला. अगदी आपल्या स्पाईनच्या सगळ्यात खाली, आपण जिथे माकडहाड म्हणतो त्याच्या खाली. या चक्रामुळेच आपल्यामध्ये एक म्हणतात ना, आपण मोटिवेटेड असतो, चेतना शक्ती जागृत असते आपल्यामधली. आपल्यामध्ये नेहमी आपण काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो, ऍक्टिव्हेट असतो. पण हेच चक्र जर ब्लॉक झालं तर मात्र आपण आळशी होतो. हे चक्र सगळ्यात महत्वाचं का मानलं जातं? ज्या लोकांचे कोणाचे पैसे स्ट्रक झाले असतील, ब्लॉक झालेले असतील, किंवा कॅश फ्लो हवा तसा येत नाहीये, असं प्रॉब्लेम असेल, तर त्यांनी आपल्या या चक्रावर काम करणं फार फार गरजेचं आहे. हे चक्र ब्लॉक झाल्यामुळे मे बी तुम्हाला या समस्या निर्माण झालेल्या आहेत. ओके. येस. नोट्स कोणी लिहू नका प्लीज. फक्त इकडे लक्ष द्या. मला बऱ्याच लेडीज दिसतात नोट्स काढताना. इकडे लक्ष द्या. शिकवताना लक्ष द्या. नोट्स तुम्ही नंतर पण लिहू शकता. म्हणतात ना, एक्झाम स्कूलमध्ये शिकवताना जर लक्ष असेल, तर ते मेमरीमध्ये स्ट्रॉंग राहतं. तर तिथे लक्ष द्या तुम्ही. ओके. सो या चक्राला तुम्हाला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि या चक्राचा रंग आहे लाल, रेड कलर. सो रेड कलरच्या भाज्या खा तुम्ही, फळभाज्या खा. रेड कलरचे कपडे परिधान करा, मेडिटेशन करा. आणि येस, ऑब्व्हियसली रेकीद्वारे आपण या सगळ्या चक्रांना बॅलन्स करू शकतो. म्हणूनच आपल्याला रेकी शिकायची आहे. क्लिअर झालं इथपर्यंत? आता हे चक्र जर ब्लॉक असेल, तर तुम्हाला सांधेदुखी, गुडघेदुखी, म्हणजे स्पाईनचे आजार क्रिएट होतात. ओके. चलो, आता आपण नेक्स्ट बघूया. किती वाजले बरं? बरं, एक मेडिटेशन होतं, मला घ्यायचं होतं. 7 चक्राचं मेडिटेशन आहे एक. पण ठीक आहे. बी युअर ओन हिलर. आता बी युअर ओन हिलर का म्हटलेलं आहे बरं? आता आपण बऱ्याच गोष्टी शिकलो टप्प्याटप्प्याने, बरोबर ना? पहिलं आपण स्वतःचं स्वयंशुद्धीकरण केलं. येस ओर नो? काही पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या या माठ्यामध्ये मॅक्झिमम प्रमाणात राहण्यासाठी डे 1ला आपण फॉरगिव्हनेस केलं, शुद्धीकरण केलं. त्यामुळे अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या इथे राहतील. त्यानंतर सेकंड डेला आपण काय केलं?
रेकी म्हणजे काय ते शिकलो, रेकीचे प्रिन्सिपल्स आपल्या जीवनामध्ये फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आहात ना? येस. तर ते शिकलो. त्यानंतर डे 3 ला आपण ऑरा म्हणजे काय, ऑरा क्लीन कसा करायचा, ऑरा स्वतःचा दुसऱ्यांचा कसा क्लीन करायचा, स्कॅन कसं करायचं ते शिकलो. आणि डे 4ला आज आपण चक्रांबद्दल माहिती घेतली. त्याचबरोबर मेडिटेशन म्हणजे काय ते पाहिलं आणि मेडिटेशन आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये करणं का महत्वाचं आहे ते पाहिलं. ओके. सो त्याचबरोबर आपण आपल्या स्वतःचं हिलिंग सुद्धा करू शकतो रेकीच्या माध्यमातून. आता हिलिंग करायचे म्हणजे नक्की काय करायचंय? सो जिथे जिथे तुमच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही दुखापत आहे, काही वेदना आहे, सो येस तिथे तुम्हाला काय करायचंय, रेकीचं हिलिंग घ्यायचंय. त्याला म्हणतात रेकीचं हिलिंग. सो आता आपण ते थोडंसं प्रॅक्टिकल करणार होतो, पण आता वेळ एवढा नसल्यामुळे आपण ते प्रॅक्टिकली एक मेडिटेशन आहे तो उद्या घेऊया. आल्या आल्या लगेचच ते मेडिटेशन घेऊया. सो मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन त्या मेडिटेशनसाठी तुम्हाला खाली बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे. ओके. आणि बाकीचं प्रिपरेशन मी उद्या सांगेन तुम्हाला. आता आपण थोडक्यात हिलिंग म्हणजे काय त्याबद्दल जाणून घेऊया. जसं की मी तुम्हाला सांगितले, जिथे काही तुमचा बॉडी पार्ट्स दुखतायत, काही शरीराला दुखापत झालेली आहे, सो तिथे तुम्हाला हिलिंग घ्यायचंय. म्हणजेच काय, आता सपोज माझे डोळे दुखतायत. ओके. सो मी माझ्या डोळ्यांना हिलिंग कसं करणार बघा आता. पहिल्यांदा काय करणार, मी रेकीला कॉल करणार. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता-पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. त्यानंतर मी माझ्या दोन्ही हातांमध्ये रेकीची ऊर्जा घेणार. ओके. रेकीची ऊर्जा कशी घेणार बरं? सो यस रेकीला कॉल करू. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश वगैरे आपण जसं प्रार्थना म्हणालो, तसंच म्हणायचंय. आपल्या हातामध्ये हिलिंग घ्यायचंय आणि मग आपले दोन्ही हात असे डोळ्यांवर वरच्यावर ठेवायचे आणि अफर्मेशन द्यायचे. माझे दोन्ही डोळे सुंदर, निरोगी आणि तेजस्वी आहेत आणि माझ्या दोन्ही डोळ्यांनी मला अगदी छान मी पाहू शकते. क्लिअर? असे वरच्यावर हात ठेवायचे आणि आपल्या हातातून हे व्हायब्रेशन, ऊर्जा निर्माण होऊन संपेपर्यंत तुम्हाला हिलिंग करत राहायचे. म्हणजे मनातल्या मनात अफर्मेशन बोलत राहायचे, की माझे दोन्ही डोळे स्वच्छ, निरोगी आहेत आणि माझ्या दोन्ही डोळ्यांनी मी हे जग सुंदर पद्धतीने बघू शकते. ज्या लोकांना कोणाला चष्मा आहे किंवा चष्म्याचा नंबर वाढलेला आहे, सो नक्कीच तुमचा चष्म्याचा नंबर तुम्हाला कमी झालेला तुम्हाला जाणवेल, जर ही प्रॅक्टिस तुम्ही रेग्युलर केलात तर. ओके. पुढे बघूया आता आपण. असंच जर तुम्हाला हार्ट संबंधी काही प्रॉब्लेम असेल, हृदयासंबंधी काही प्रॉब्लेम असेल, सेम रेकीची प्रार्थना करायचे. कुठलंही काम करताना तुम्हाला रेकीला कॉल करायचे, रेकीची प्रार्थना करायची आणि आपल्या हातांमध्ये व्हायब्रेशन घ्यायचे आणि दोन्ही हात असे ठेवायचे आपल्या हृदयावर. तळ हात आपल्या हृदयावर. माझं हृदय निरोगी आणि हेल्दी आहे. माझं हृदय निरोगी, हेल्दी आहे. माझ्या हृदयातील सगळे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. ओके. आता तसंच काहींचा सपोज हात दुखतोय, तर हाताला तुम्ही हिलिंग द्या. माझा हात योग्य प्रकारे काम करीत आहे. माझा हात ॲक्टिव्हेट आहे, स्ट्राँग आहे. माझ्या हातातील सगळे अवयव योग्य पद्धतीने काम करीत आहेत. कान, कोणाला काही कानाचा प्रॉब्लेम असेल, माझ्या दोन्ही कानाचे आरोग्य उत्तम आहे आणि माझ्या दोन्ही कानांनी मला कुठलाही आवाज मला स्पष्ट व सहज ऐकायला येतो. असे वरच्यावर हात ठेवायचे. दॅट्स इट. मानेचा प्रॉब्लेम असेल तर मानेला तुम्हाला अफर्मेशन द्यायचंय, हीलिंग करत राहायचंय. जवळ-जवळ 5 मिनिटं तुमचं हीलिंग होत राहणं गरजेचं आहे. क्लिअर? मग जिथे कुठे तुम्हाला तुमचं डोकं दुखत असेल, आता डोकं दुखत असेल तर काय करायचं ते आपण उद्याच्या सेशनमध्ये घेऊया. मग प्रॅक्टिकल हीलिंग करूया. ज्याचं खरोखरच डोकं दुखत असेल, मला उद्या सांगा. आपण त्यांना हीलिंग द्यायचंय उद्या. म्हणजे प्रॅक्टिकल पण होऊन जाईल आणि तुम्हाला पण कळेल, की एक्झॅक्टली तुम्हाला काय करायचं. क्लिअर? ओके. सो आज आपला सेशन आपण इथे संपूया आणि उद्या आम्ही एक मेडिटेशन घेणार आहे. त्याचबरोबर उद्या आपण एक महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहोत, अफर्मेशन. खूप महत्त्वाचा आहे टॉपिक. सगळ्यांनी उद्या नक्की अटेंड करायचं आहे. क्लिअर? चल. सो थँक यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. बाकीचं सेशन आपण उद्या घेऊया. थँक यू सो मच. आणि गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.